Hello dear students, today we are going to see the answers of given question. चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये जे एक प्रश्न कन्फ्यूजमध्ये आलेला होता बोर्ड क्वेश्चनमध्ये, ते बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज झालेला होता. नेमकं इथे काय आन्सर लिहायचं, तर ते प्रश्न कोणता होता चला तर बघूया. बोर्ड क्वेश्चन पेपर तुमच्यासमोर असेलच बघा. त्यामध्ये ऑन पेज नंबर 14 डी क्वेश्चन आहे. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट रिव्ह्यू आहे. तर तो रिव्ह्यू लिहिताना बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज झालं होतं, कारण जनरली काय होते रिव्ह्यूमध्ये विचारताना एकतर बुक रिव्ह्यू येतो किंवा फिल्म रिव्ह्यू येत असते. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे हा कशा पद्धतीने विचारलेला आहे बघा. यू हॅव रिसेंटली वॉच अ डॉक्युमेंटरी ऑन वाईल्ड लाईफ इन इंडिया. राईट अ रिव्ह्यू ऑन द सेम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. खाली दिलेले जे काही पॉईंट्स आहेत त्या पॉईंटच्या आधारावर तुम्हाला रिव्ह्यू तयार करायचा होता. पण कशावर लिहायचं होतं? वाईल्ड लाईफ इन इंडिया, म्हणजे भारतामधील जे वन्यजीव आहे त्यावर आधारित तुम्हाला एका डॉक्युमेंटरी तयार करायची होती. आणि जे काही पॉईंट्स दिले होते सपोर्टला त्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला ते रायटिंग करायचं होतं, लिहायचं होतं. पण बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज झाले. एकतर या ठिकाणी बुक रिव्ह्यू पण लिहून आलेलं नव्हतं किंवा फिल्म रिव्ह्यू पण आलेलं नव्हतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं नव्हतं. तर चला असू द्या, काही हरकत नाही. तर या ठिकाणी मी तुम्हाला नेमकं याचं ॲन्सर कसं असायला पाहिजे हा एक व्हिडिओ या ठिकाणी टाकलेला आहे, ते बघून घ्या. का जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना ते मार्क्स मिळेल. ठीक आहे. चला तर लेट अस सी दिस आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.